महिला दिन विशेष भीमाबाई जोंधळे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान। जागतिक महिला दिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक यांच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात पुस्तकांची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या माननीय भीमाबाई जोंधळे यांना प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन दत्ता मते, संस्थापक सुजाता शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुणे म्हणून सागर आडगावकर अँड संस्थेचे संचालक डॉक्टर स्वराली देवळीकर, मिस ग्लोबल वर्ल्ड रुपाली पवार, सिने अभिनेत्री माधुरी अमृतकर, कवी संमेलनाध्यक्षा तसेच दैनिक पुण्यनगरीचे कैलास बडगुजर आणि PSI राम घोरपडे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे, अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांनी केले होते। यावेळी भीमाबाई जोंधळे यांना 5,000 रुपयाचा धनादेश, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, सोनी पैठणी तर्फे मानाचा शेला, सागर आडगावकर यांच्यातर्फे चांदीची फ्रेम, गायत्री भांडारी यांच्यातर्फे पॅक तसेच प्रतिभा सूर्यवंशी यांच्यातर्फे नथ प्रदान करून गौरवण्यात आले। यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रभरातील 50 महिलांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। यामध्ये डॉक्टर मंदाकिनी दाणी, डॉक्टर दीपाली सोनवणे, प्राचार्य प्रांजली फरकाडे, डॉक्टर स्मिता मोरे, योगिता मते, नूतन शरद पवार, जुही सिंग, शुभांगी गादेगावकर, सुनीता महाजन, ॲडव्होकेट ज्योत्स्ना कांबळे, पौर्णिमा पाटील, प्रीती मोरे, अर्चना परदेशी, प्रतिभा पवार, सुनंदा सूर्यवंशी, तृप्ती पाटील, शोभा वेले, डॉक्टर अनिता कांबळे आदींचा समावेश होता। महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक पुण्यनगरीतर्फे MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष अंक सुरू करण्यात आलाय। या अंतर्गत 3 महिने अहिरे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना 30 अंक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय महिला कवी संमेलन आयोजित करण्यात आलं। माधुरी अमृतकर यांनी अध्यक्षपद भूषवले तर सूत्रसंचालन कवयित्री प्रीती मोरे यांनी केले। राज्यभरातील नामवंत तसेच नवोदित कवयित्रींनी त्यांच्या सशक्त कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। सोनी पैठणीतर्फे उपस्थित मान्यवरांना मानाचा शेला आणि 3 पैठण्या कुपनद्वारे प्रदान करण्यात आल्या। तसेच सागर आडगावकर अँड सन्स तर्फे चांदीच्या फ्रेम, गायत्री भांडारी यांच्यातर्फे बॅग आणि प्रतिभा सूर्यवंशी यांच्यातर्फे नथ देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आलाय। या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन दीपक अहिरे यांनी केले। महिला सशक्तीकरण आणि साहित्य क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबद्दल मान्यवरांनी प्रेरणादायी विचार मांडले। भविष्यातही असे उपक्रम आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। महाराष्ट्रभरातून आलेल्या महिलांच्या सहभागाने आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला। आनंद रत्नाकर अहिरे आज दिनांक 9 मार्च 2025 रोजी आपल्या नाशिकमध्ये राणी भवन येथे पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 50 कार्यकर्तृत्व महिलांचा हिरकणी, त्याचबरोबर पुष्परत्न काव्य गौरव, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण आणि आदी पुरस्कारांनी या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं। आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय सागरजी आडगावकर सर, जे सागर आडगावकर अँड सनचे मालक आहेत, त्याचबरोबर डॉक्टर स्वराली देवळीकर मॅडम या आंतरराष्ट्रीय पातळीवर जज असतात, त्याचबरोबर आदरणीय दत्ता मते सर हे विळवंटी शाळेचे संस्थापक आहेत, संस्थाचालक आहेत दिंडोरी तालुक्यामध्ये, ते या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभले। त्याचबरोबर सोनी पैठणीचे सर्वेसर्वा आदरणीय संजय सोनी सर या ठिकाणी त्यांनी आम्हाला निरोप पाठवलेला आहे। त्याचबरोबर पुस्तकांची आई कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय माननीय भीमाई जोंधळे या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित राहिल्या होत्या। अशा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय रुपाली पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातील महिला, महाराष्ट्रातल्या नव्हे तर विविध ठिकाणच्या महिला या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यांना आम्ही अतिशय छानपणे या ठिकाणी पुष्परत्न संस्थेद्वारे त्यांना सन्मानित केलं। त्याचबरोबर
या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला आल्या. मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देतो. नमस्कार, मी डॉक्टर स्पराली देवळीकर. आज मला अहिरे सरांनी इथे महिला दिनाच्या कार्यक्रमाला बोलवलं आहे. महिला दिन खरं तर खूप सगळ्यांसाठी स्पेशल असतो. इट्स इंटरनॅशनल वुमेन्स डे आणि त्यांनी खूप सुंदर आज पुरस्कार हा ऑर्गनाईज केला आहे. आणि खरं तर पुरस्कार ऑर्गनाईज करणे म्हणजे ती एक प्रकारे महिलांच्या पाठीवर एक थाप असते. त्याच्याने महिला अजून मोटिवेट होतात आणि अजून त्यांना एक उमेद मिळते छान काम करायला. तर बस मी एवढंच बोलते. थँक्यू सो मच अहिरे सर फॉर इन्व्हायटिंग मी. हॅपी वुमेन्स डे टू ऑल. थँक्यू. नमस्कार, मी अभिनेत्री, सुपर मॉडेल आणि सेल्फ डिफेन्स ट्रेनर रुपाली पवार आणि आज मी आले आहे जागतिक महिला दिनानिमित्ताचं औचित्य साधून पुष्परत्न सेवाभावी संस्था आहिरे अकॅडमीचे संचालक श्री आनंद आहिरे यांनी हिरकणी तसंच राज्यस्तरीय भूषण पुरस्कार हा सोहळा आयोजित केला आणि हा सोहळा खूप सुंदररित्या पार पाडला. सर्व मान्यवरांचे मी आभार मानेन, आनंद सरांचे आभार मानेल की आपण ह्या कार्यक्रमाचं मला प्रमुख अतिथी बनवलं आणि सर्व महिलांचा मान सन्मान केला. खूप खूप धन्यवाद. दिन आपण फक्त 8 मार्चला आपण साजरा करतो, पण आम्ही कायमच महिलांचा आदर करतो, कायम महिलांसाठी काही ना काही करत असतो. त्याच्यामुळे कायमच महिलांचा आम्ही आदर करतो आणि महिलांचा आदर झालाच पाहिजे. आपले आहिरे सर आहे यांनी सुंदर कार्यक्रम घेतात, दरवर्षी वेगळे कार्यक्रम घेतात, सर्व स्तरावरती चांगला कार्यक्रम घेतात आणि लोकांना महिलांना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिला. ही संस्था फार मोठी आहे आणि ग्लोबल पर्यंत जावी सगळीकडे या शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्योतीनं ज्योती अटवा, साक्षरताची मशाल गाजवा, आता आली एबीसीडी, गरिबाच्या पायात पडली वेळी, साक्षरता दिवा लावा घरोघरी, सुख समृद्धी तुमच्या दारी, स्त्री असून तर पुरुष असतो, चढा शिक्षणाची पायरी, अंगठा नको आता सही करू, जीवन आपलं परिवर्तन करू, दिवसा पिकू मळा, राज्य शिकू शाळा, स्त्रिया तर हाय माता, शिक्षण आणि ज्ञान देवता, दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा, शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा, डोळे असून वाचित नाही, हात असून येत नाही, डोकं असून चालत नाही. असं सगळ्यांनी एवढंच माझं म्हणणं आहे. मोबाईल गरजेचा आहे पण त्याचा वापर आपल्या हातात आहे. महिलांना एकच विनंती करून सांगते, आपण जर पुस्तक हातात घेतलं तर मुलगा सुद्धा पुस्तक हातात घेईल. आपण जर स्वयंपाक करता इंस्टाग्राम युट्यूब पाहिलं जेवणात सुद्धा माणसं दिसत आहे. तेवढ्या प्रकारे मुली होतं मला सांगते, माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाहीये. तुम्ही माझ्या सावित्राबाईच्या लेखी, तुम्ही मोबाईल बाजूला करा, पुस्तक हातात मान्य. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.